मित्रांनो, एक्स पार्टी प्रोसिडिंग, एक्स पार्टी हिअरिंग, एकतर्फी सुनावणी म्हणजे की प्रतिवादीला नोटीस मिळून सुद्धा प्रतिवादी ज्यावेळेस हजर होत नाही त्यावेळेस कोर्ट प्रतिवादी हा गैरहजर आहे म्हणून तसा आदेश करून वादीस त्याची केस ही एकतर्फी सुनावणीसाठी सुरू करतं म्हणजेच की त्यामध्ये वादीचा अर्जदाराचा हा पुरावा रेकॉर्ड केला जातो व अशीच प्रक्रिया चालू राहिली तर अंतिम निकाल सुद्धा कोर्ट एकतर्फी बाजूने देतं. बरेच असे पक्षकार असतात की जाणून बुजून एखाद्या प्रोसिडिंगमध्ये हजर होत नाहीत, जाणून बुजून एखाद्या वेळेस नोटीस घेण्यास टाळाटाळ करतात, समन्स घेण्यास टाळाटाळ करतात. तर अशा पक्षकारांसाठी देखील हा धडा आहे की तुम्ही हजर नाही झाला तरी देखील तुमच्या विरुद्ध एकतर्फा आदेश हा कोर्ट देऊ शकतं. अंतिम आदेश, अंतिम न्याय निर्णय सुद्धा कोर्ट तुमच्या विरोधात देऊ शकतं. तुम्हाला एकदा नोटीस मिळाली म्हणून कोर्टामध्ये रिपोर्ट गेला, कोर्टाने तुमच्या विरोधात एक्स पार्टी म्हणजे एकतर्फा आदेश केला, तर कोर्ट तुमची पुन्हा वाट पाहत बसणार नाही. तुमच्या विरुद्ध एकतर्फी निकाल देऊन तुमच्या विरुद्ध कारवाई देखील सुरू केली जाणार. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये एक पर्याय असतो की ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध एकतर्फा म्हणजेच की एक्स पार्टी ऑर्डर होते त्यावेळेस तुम्ही नंतर सुद्धा त्यात म्हणजे वेळ न दडवता पुढील तारखेला आपण हजर होऊ शकतो व सदरचा झालेला एकतर्फी आदेश, एक्स पार्टी आदेश हा रद्द करावा म्हणून तुम्ही तुमच्या वकिलामार्फत हजर होऊ शकता.